सलाम पुणे या पुरस्काराचे वितरण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पुरके यांच्या हस्ते सलाम पुणे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. आपल्या उत्तुंग शैलीत पुरके यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. पुरके यांच्या हस्ते कला, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांचाही यावेळी सलाम पुणे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले, आपल्या विविध साहित्यकृतींचे वाचकांनी चांगले स्वागत केले. यापुढेही अशाच साहित्यकृती सादर करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले. दैनिक प्रवादचे वरिष्ठ मुख्य उपसंपादक अविनाश गोडबोले, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार, अभय दिवाणजी यांचा पत्रकारितेसाठीचा विशेष पुरस्कार देण्यात आला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल फुलचंद घाटे, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल आशिष साबळे यांनाही गौरवण्यात आले. वैशाली करोले, गिरीश कुलकर्णी, विश्राम वैद्य, रोहित गोळे, सागर आव्हाड यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. दुनियादारी या चित्रपटालाही सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला दुनियादारी चित्रपटातील सर्व कलाकार, निर्माते, सहनिर्माते तसेच अन्य तंत्रज्ञही उपस्थित होते. अभिनेते अंकुश चौधरी यांनी यावेळी या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळातील अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडे यांनी केले. संयोजन सलाम पुणे संस्थेचे शरद लोणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. नवीन वर्षाच्या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुनियादारी टीमचे 25 आठवड्यापर्यंत येईपर्यंत खूप कमी सत्कार झाले, पण त्याच्यात सर्वात जास्त मोठा सत्कार मला वाटतं थिएटर ओनर्स या पुण्यातले त्यांनी केला होता. त्याच्यानंतर तुम्ही आहात, त्यामुळे मी आमच्या टीमच्या वतीने आभार मानतो. खूप कमी कौतुक होतं मला असं वाटतं एखादं सक्सेस किंवा आपल्या चित्रपट क्षेत्रातलं, पण तुम्ही सर्वांनी मिळून आम्हाला इथे बोलून आमचा सत्कार केल्याबद्दल मी आभार मानतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे उभं राहून जेव्हा काही व्यक्ती पुरस्कार घेत होते तेव्हा लक्षात आलं की त्यांनी केलेलं काम किती मोठं आहे आणि स्वतःचं आयुष्य किती पणाला लावलेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी असेल, सामाजिक कार्य असेल आणि बऱ्याच गोष्टी आम्ही फक्त एंटरटेन करत असतो तुम्हाला. त्यात तुम्ही एवढं कामं करता, त्यातून आम्ही तुम्हाला थोडासा आनंद देण्याचा प्रयत्न करतो. पण तुमचं काम खूप मोठं आहे. तुम्हाला ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचा मी कलाकार म्हणून मी तुमचा खूप आभारी की मी तुम्हाला जवळून बघू शकलो आणि या सगळ्या लोणकर आणि या फॅमिलीमुळे बघू शकलो आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला. कारण आम्हाला कलाकारांना खूप आराम असतो. सकाळी यायचं असतं, व्हॅनिटीमध्ये बसायचं असतं, छान AC मध्ये बसायचं असतं, काही करत असतो. डिरेक्टर सांगतो तेव्हा आम्ही ऍक्टिंग करतो, डिरेक्टर सांगतो तेव्हा ही ऍक्टिंग कधी कधी आम्ही करत पण नाही, कधी कधी वेळेवर येत पण नाही. आम्हाला भरपूर पैसे मिळतात असं म्हणायला हरकत नाही, पण जी माणसं आपलं आयुष्य लोकांसाठी वेचतात त्यांच्यासाठी मी स्वतः खूप आभारी. आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने यातून थोडं फार घ्यायला पाहिजे. मी माझा स्वतःला असं समजतो, शाहीर साहेबांनी सांगितलं होतं की आपण बाकी काही करत नाही, पण समोर जो माणूस खूप मेहनत घेत असतो त्याला कुठेतरी 2 तास करमणूक मिळावी म्हणून आपला जन्म झालाय. तर मी या गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो की हे एंटरटेनमेंट, हा आनंद तुम्हाला आम्ही 2 तास दर 2-3 महिन्यात देत राहू आणि ही दुनियादारची टीम आयुष्यभर तुम्हाला असाच आनंद देत राहील. त्याबद्दल खूप छान झाला. याचं कारण असं की चेन्नई एक्सप्रेसच्या बिझनेसपेक्षाही जास्त बिझनेस पुण्यातून झालेला आहे. एक गाव आणि 2 तुकडे करणारा आहे. एक तर खूप व्यवस्थित आणि छान वागण्याचा मी प्रयत्न करतो, पण एकदा एखादी गोष्ट टोकाला गेली की तिथेच माझं सगळ्यात उशिरा कास्टिंग झालं. म्हणजे खरं तर संजय दादाच्या मनातली नव्हते आली, पण सिनेमा केल्यानंतर आता संजय दादाच्या मनात मीच कशी राहील याची मी काळजी घेईन. आणि मी खूप वाट बघते दादा, पुढचा सिनेमा लवकर चालू करा, आम्हाला चैन पडत नाही. कारण इतके दिवस एकत्र राहून शूटिंग करून आम्हाला एकमेकांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, एकमेकांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. सो मी खूप आतुरतेने वाट बघते की संजय जाधव यांचा नवीन सिनेमा कधी वाट बघते. पण तोपर्यंत तुम्ही मराठी सिनेमावर आजपर्यंत जेवढं प्रेम करत आलाय तेवढं प्रेम तुमचं राहू देत, ते वाढत जाऊ देत कलेकलेने. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद दुनियादारीला एवढं सुपर डुपर हिट बनवल्याबद्दल आणि आम्हाला आज
हा सिल्वर जुबलीचा आठवडा दाखवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.